सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावर रील्स बनवण्याचा मोह 5 तरुणांना चांगलाच महागात पडलाय। राखीव क्षेत्रातील वनस्पतींची नासधूस करत रील्स चित्रीकरण केल्याप्रकरणी वन विभागाने त्या 5 जणांवर कारवाई केली आहे। त्या तरुणांकडून 11,000 रुपये उपद्रव शुल्क वसूल करण्यात आलंय। पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी आणि मसाई पठार परिसरातील संवर्धित जमीन क्षेत्रात काही तरुणांनी रील्स तयार केल्या, पण त्यावेळी काही वनस्पतींची नासधूस त्यांनी केली आहे। इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये नासधुसीचा प्रकार स्पष्ट दिसतोय। वन विभागाने संबंधित इंस्टाग्राम आयडीचा शोध घेऊन चौकशी केली, त्यानंतर 5 जणांना ताब्यात घेतलंय। त्या तरुणांनी चूक कबूल केली असून त्यांच्याकडून 11,000 रुपये उपद्रव शुल्क वसूल करण्यात आले आहेत। उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी, वनपाल सागर पताडे तसंच वनरक्षक राहुल जोनवाल आणि किरण पाटील यांनी ही कारवाई केली। पावसाळ्यात मसाई पठारावर पर्यटकांची गर्दी होते। अनेक जण स्टंटबाजी करतात, त्यातून जैवविविधतेचं नुकसान होतंय। वन विभागानं संवर्धन क्षेत्रात तयार केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर आणि प्रवेशद्वारांवर वॉच ठेवण्याची गरज आहे।